ओम बाळू मामा नमो नमः. प्रेमळ भक्तांनो, तुमच्याकडे कोणी काही जरी मागितले तरी यथाशक्ती तुम्ही ते देत जा. कारण बाळू मामांचे तुम्ही आभार मानले पाहिजे. कारण त्यांनी तुम्हाला देणाऱ्यामध्ये बसवले आहे, मागणाऱ्यामध्ये नाही. खरोखर जर तुमची परिस्थिती आत्ता जरी वाईट असली तरी येणाऱ्या काळामध्ये हे गुरुमाऊली सर्व काही ठीक करतील आणि सर्वात उत्तम करतील, एवढा मात्र तुम्ही विश्वास ठेवून आजचा हा बाळू मामांचा गोड आणि प्रेरणादायी तसंच देवी संदेश नक्कीच ऐका. आणि जर हा संदेश तुम्हाला आवडलेला असेल आणि आवडत असेल तर एक लाईक या संदेशाला जरूर करा आणि कमेंट बॉक्समध्ये टाईप करा, हे गुरुमाऊली आम्ही तुमचे बाळ आहो. मी निघालो सुखाच्या शोधात, वाटेत उभं असलेलं दुःख मला म्हणालं, मला सोबत घेतल्याशिवाय तुला सुखाचा पत्ता मिळणार नाही. हे खरोखर तुम्हाला देखील समजण्यासारखं आहे. ते म्हणजे जेव्हा आपल्या आयुष्यात दुःख येते ते सर्व दुःख आपल्या आयुष्यात खरोखर सुखाला घेऊनच येते असं आपल्याला म्हणता येईल. स्वतःला असं बनव की तू ज्याच्याजवळ आहेस त्याला गर्व वाटला पाहिजे आणि ज्यांच्याजवळ तू नाहीस त्यांना पश्चाताप झाला पाहिजे. एवढं मात्र तुम्ही प्रामाणिक राहा आणि खरोखर जो भक्ती मार्गाने लागलेला आहे त्याच्या आयुष्यात सर्व काही ठीक नक्कीच हे गुरुमाऊली करत असतात. फक्त ठेवावा लागतो तो म्हणजे संयम. पाण्याचा एक थेंब चिखलात पडला तर तो संपतो, हातावर पडला तर चमकत असतो, शिंपल्यात पडला तर तो मोती होतो. थेंब तोच असतो, फरक फक्त सोबतीचा आणि संगतीचा असतो. म्हणून तुमची संगत नेहमी सकारात्मक व्यक्तींशी ठेवा. नक्कीच जर तुम्ही नकारात्मक व्यक्तीशी तुमची संगत ठेवाल तर तुमच्या आतील जे काही सकारात्मक शक्ती आहे त्या सकारात्मक शक्तीला ते नकारात्मक शक्तीमध्ये क्षणात बदलून टाकतील. म्हणून मित्रांनो, श्रीकृष्णांनी आपल्याला सांगितलेले आहे की तुम्ही नक्कीच प्रत्येक वेळी जो माणूस तुमच्याजवळ आहे त्याच्यामधील तुम्ही चांगले गुण तुमच्यामध्ये घ्या. बाकी प्रत्येकामध्ये वाईट गुण आणि चांगले गुण हे दोन्ही असतात. फरक आपला नक्कीच पाहण्यावर आहे, आपल्या दृष्टिकोनावर आहे. जर तुम्ही सकारात्मक नक्कीच विचार घेचाल ते म्हणजे प्रत्येकांचे, तर प्रत्येक गोष्टी तुमच्या आयुष्यात चांगल्या घडतील. विचार करण्यात वेळ घालवण्यापेक्षा प्रयत्न करण्यात तुम्ही तुमचा दिवस घालवा. कारण विचाराने प्रत्येकजण खचतो आणि प्रयत्नाने प्रगतीच्या मार्गावर तुम्ही सहजपणे पोहोचून जाल. उद्याची काळजी करू नको. ज्या भगवंतांनी आजपर्यंत तुम्हाला सांभाळलेलं आहे उद्याही ते नक्कीच सांभाळतील. निश्चिंत राहा. प्रत्येक वेळी तुम्ही त्यांच्या भक्तीत राहा. जे भगवंत देतील ते सर्वात उत्तम आणि सर्वश्रेष्ठ देतील. एवढं मात्र नक्कीच तुम्ही तुमच्यावरती विश्वास ठेवा. घमेंड अहंकार आहे त्या ठिकाणी नम्रता असणार नाही. नम्रता नाही त्या ठिकाणी प्रसन्नता असणार नाही. प्रसन्नतेशिवाय बुद्धीची एकाग्रता नाही आणि ज्या ठिकाणी बुद्धीची स्थिरता एकाग्रता नसते ना त्या ठिकाणी यशी नसते. म्हणून तुमची बुद्धी नेहमी तुम्ही शांत ठेवा. आणि एक गोष्ट सांगून टाकतो, परमेश्वराने सांगून टाकलं आहे, माणूस प्रत्येकाळी कामाने थकत नसतो तर तो त्याच्या विचाराने थकतो. म्हणून तुम्ही विचार प्रत्यक्ष करण्यापेक्षा प्रत्येक विचार कृतीमध्ये बदला. हेच तुमच्यासाठी उत्तम गोष्ट आहे. नामस्मरण हा बाळू मामांनी दिलेला असा एक साबण आहे जो कधी झिजत नाही, जो कधी संपत्ती नाही. जेवढा आपण त्याला घासल तेवढा कर्म व नक्की विषयरूपी मळ उतरवता आपल्याला जाईल आणि नक्कीच तो जाईल देखील. हा मळ खूप जुना आहे, अगदी कित्येक जन्मापासूनचा वेळ लागेल, पण एक दिवस आपण नक्की स्वच्छ होऊ. हा सद्गुरू नक्की प्रोडक्शन असल्या साबण बाजारात मिळत नसते. तो फक्त सद्गुरूंकडे आणि संतांकडे आपल्याला मिळून जाईल, तोही फार मुश्किलीने. ज्यांना हा साबण मिळाला आहे ते अत्यंत भाग्यवान आहेत. या साबणाचा वापर करा, अगदी जास्तीत जास्त करा. अनंत जन्मांचा मेळ निघून जाईल आणि खरोखर पावन तुम्ही व्हा. तुमचा दिवस रोजच नक्कीच बाळू मामांच्या नामात म्हणजेच नामस्मरणात पावन करा व आनंदित राहा. म्हणून आनंद वाटा व आनंद लुटा, हेच तुमच्यासाठी उत्तम गोष्ट आहे. परमेश्वर सांगतात, माझ्या प्रेमळ भक्ता, नक्कीच माणूस नेहमी म्हणत असतो मी अमुक प्रॉपर्टीचा मालक आहे, हे सर्व काही माझे आहे, मी एवढं काही कमावून ठेवलं आहे. तेव्हा मात्र हे गुरुमाऊली हसत म्हणतात आणि म्हणत असतात, अरे वेड्या, सर्व सातबारा तर माझ्या मालकीचा आहे. तुला फक्त 70 ते 80 वर्षाच्या कराराने मी इथे पाठविले आहे आणि थोडक्यात
आता 70 ते 80 वर्षाचे करार देखील कोणाचे राहत नाही. ज्या वेळेस करार आपला संपेल त्यावेळेस तुला शर्टाचे बटनसुद्धा लावायला वेळ मिळणार नाही, तर तू कसला मालक. म्हणजे लक्षात घ्या, भगवंतांनी आपल्याला हे शरीर नक्कीच कराळाने दिलेले आहेत. ज्या वेळेस आपले हे कराळ संपेल तेव्हा आपले शरीर संपून जाईल आणि आपल्याला या शरीरा इथेच टाकून द्यायचं आहे. म्हणून तुम्ही चांगले कर्म करा, भक्ती मार्गाला लागा, हेच तुमच्यासाठी उत्तम गोष्ट आहे. कोणत्याही कष्टाची लाज नको, दुसऱ्यांच्या प्रगतीची खाज नको. जो तो आपल्या परिश्रमाने पुढे जात असतो, उगाच आपल्या मनात कुणासाठी जळणारी आग नको. एवढं मात्र नक्कीच तुम्ही तुमच्या मनाला सांगा. जेव्हापासून माणसांनी सज्जनपणाचे माप आपल्या हिशोबाने लावायला सुरुवात केली तेव्हापासून मी भगवंतांना एकच विनंती करतो की भगवंता, मी जसा आहे तसाच बरं आहे. मला चुकूनी यांच्या इतकं सज्जन कधीही करू नकोस. कारण माझ्याकडून कुणाचे भले नाही झाले तरी देखील मला चालेल, पण नक्कीच माझ्यामुळं कोणाचे वाईट हे नाही झाले पाहिजे. एवढं समाधान शेवटच्या श्वासापर्यंत तू आमच्यामध्ये राहू दे, एवढं मात्र मी प्रार्थना भगवंतांकडे करतो. म्हणून तुम्हीही नक्कीच मामांपुढे ही प्रार्थना करत चला, भाग्यवंत ठराल. मित्रांनो, प्रत्येकाच्या आयुष्यात इथे दुःख आहे, म्हणून दुःख फक्त तुमच्याच आयुष्यात आहे असं समजून दुःखी राहू नका. बाकी भगवंतांनी सांगून टाकलं आहे, आयुष्य हा सुख दुःखाचा प्रवास आहे. आज जरी दुःख असले तरी उद्या निश्चिंत स्वरूपात आपल्या वाटेला सुख येईल आणि आज जरी सुख असले तरी सांगता येणार नाही, पुढील काळात आपल्याला दुःख नक्कीच येईल. पण घाबरू नका, आहे त्यामध्ये तुम्ही समाधानी राहा. प्रत्येक क्षणी तुम्ही भगवंतांचे नामस्मरण करत राहा, हेच तुमच्यासाठी सर्वात उत्तम गोष्ट आहे. खरोखर स्वभावाला औषध असतं, पण ते रोज घ्यायचं असतं. अधिरातला सोडून थोडं धीरानं घ्यायचं असतं. संतापातला ताप सोडून मनाला संत करायचं असतं. मनातला हट्ट सोडून नातं घट्ट करायचं असतं. माझ्यातला मी सोडून तिच्यातला तिला नक्की जपायचं असतं. आपण बोलणं सोडून कधी प्रत्यक्ष समोरच्याचंही ऐकायचं असतं. एकाच दिवशी नाही तरी हळूहळू बदलायचं असतं. थोडं थोडं का होईना रोज प्रेम मात्र द्यायचं असतं. आणि लक्षात घ्या, आयुष्यात प्रत्येक वेळी तुम्ही जर सकारात्मक राहाल तर खरोखर तुमची परिस्थिती एका क्षणामध्ये बदलत जाईल, हे तुम्हाला स्वतःला समजून येईल. म्हणून किती अडचणी असल्या, किती संकटे असले तरी बिनधास्त आयुष्य जगा, कारण इथे प्रत्येकाला संकटे आहेत, हे मात्र अगदी खरे. बाकी प्रत्येकाचा एक दिवस परमेश्वराने ठेवलेला आहे. फरक इतकाच आहे, जो सर्वात जास्त घासतो तो सर्वात जास्त चमकतो, इतकाच एवढा परमेश्वरांनी प्रत्यक्ष फरक ठेवला आहे. आता घासणे म्हणजे पूर्णत्व, प्रयत्न करणे आणि उत्तम गोष्ट चांगले कर्म करणे याला घासणे म्हणतात. म्हणून तुम्ही उत्तम कर्म करा आणि नेहमी प्रयत्न करत राहा. खरोखर एक दिवस तुम्ही देखील चमकत राहाल आणि परमेश्वर नेहमी तुमच्या पाठीशी राहतील. श्रीकृष्णाने सांगितले एक खूप सुंदर वाक्य, जीवनात कधी संधीच मिळाली तर सारथी बना, स्वार्थी कधी बनू नका. जो स्वार्थी बनतो तो प्रत्यक्ष आयुष्यात संपून जातो. शब्दाची सुद्धा आपली एक चव असते. बोलण्याआधी स्वतःची चाखून बघा. जर स्वतःला ती चांगली नाही वाटली तर दुसऱ्यांना ती चांगली कशी वाटेल याचा खरोखर तुम्ही नक्कीच विचार करा. नक्कीच मित्रांनो, स्नेह हे एकदा जुळतो. स्नेहाचा धागा फार मात्र नाजूक असतो. एकदा तुटला की परत जोडता येत नाही आणि जरी जोडला ती गाठ तशीच राहून जाते, ती कायमची. फार थोड्यांच्या नशिबात अखेरपर्यंत अखंड धागा प्रत्यक्ष राहतो. बाकी सर्वांना गाठी मारूनच धागा टिकवावा लागतो. त्यालाच आपण जीवन म्हणतो. आणि या जीवनामध्ये जर तुम्हाला खूप प्रत्यक्ष संघर्ष करावा लागत असेल तर तुम्ही स्वतःला खूप नशीबवान समजा. कारण हे गुरुमाऊली संघर्ष करण्याची संधी त्याच भक्तांना देतात ज्यांच्यामध्ये क्षमता असते. आणि ज्या भक्ताला घडवायचं आहे त्या भक्तांना संघर्ष करण्याची संधी देतात. म्हणून वाईट निर्णय घेऊ नका. परमेश्वर जो काही करतो तो उत्तमच करतो, एवढं मात्र तुम्ही नक्कीच विश्वास ठेवा. आणि आयुष्याचा मार्ग एकदम तुम्ही आनंदाने जगा. एखादी वस्तू वापरली नाही की ती गंजून जाते आणि जास्तच वापरली तर ती झिजते. काही झालं तरी शेवट तर आपला ठरलेलाच आहे. मग कोणाच्याही उपयोगात न येता गंजण्यापेक्षा इतरांच्या सुखासाठी झिजणे केव्हाही उत्तम आहे, केव्हाही सर्वश्रेष्ठ आहे. नक्कीच मित्रांनो,
तुमचे कर्म जर चांगले असतील, जर तुम्ही नेहमी चांगल्या पद्धतीने चांगले कर्म करून नेहमी भगवंतांचे नाम घेत असाल, तर खरोखर तुमच्या आयुष्यात हे गुरुमाऊली नेहमी चमत्कार करत राहतील. फक्त तुम्ही विश्वास ठेवा की नक्कीच तुमचे चांगले दिवस येण्यासाठी संयम तुम्हाला ठेवावा लागेल आणि नक्कीच प्रयत्न देखील तुम्हाला प्रत्येक वेळी करावे लागतील. चेहरा आणि कपडे नेहमीच खोटं बोलून जातात. माणसाची खरी ओळख तर वेळच दाखवत असते. म्हणून लक्षात घ्या, तुम्ही कधीच दिखाव्यापणावर किंवा एखाद्याच्या गोड बोलण्यावर जाऊ नका, कारण प्रत्येकजण वेगळा इथे नक्कीच आहे. एवढं मात्र जर तुम्हाला समजलं तर प्रत्येक गोष्टी तुम्हाला नक्कीच समजतील. कोणीही कोणावर असाच विश्वास ठेवत नसतं. त्या व्यक्तीसाठी तुम्ही खूप खास असता याचं भान प्रत्यक्ष तुम्ही ठेवायचं आणि त्या विश्वासासाठी तुम्ही मात्र प्रत्यक्ष पात्र आहात हे सिद्ध करून दाखवायचं. एवढं मात्र नक्कीच तुम्ही करा. नक्कीच मित्रांनो, भावकीला बदलवणे हे श्रीरामांना देखील जमले नाही, अर्जुनांनाही जमले नाही, आपल्यालाही ते नक्की जमणार नाही. तर बदल स्वतःमध्ये आपण केला पाहिजे. धाकटे असाल तर सहन करायला शिका आणि थोरले असाल तर माफी मागायला शिका. तसेच माफ करायला शिका, कारण कितीही भांडणा प्रत्येकाचा शेवटचा प्रत्यक्ष प्रवास भावकीच्या खांद्यावरच आहे. हे मात्र अगदी खरे, हे मात्र अगदी सत्य आहे. म्हणून लक्षात घ्या, तुम्ही जर तुमचा मोठेपणा प्रत्येक वेळी गिरवत बसाल तर तुमचा शेवट खरोखर एकदम बेकार होईल. म्हणून भगवंतांनी जे काही तुम्हाला दिलेलं आहे तुम्ही त्यामध्ये समाधानी राहा. हेच तुमच्यासाठी एकदम उत्तम आणि सर्वश्रेष्ठ गोष्ट आहे. संगत करावी तर प्रत्यक्ष चांगल्या व्यक्तीशी करावी आणि सर्वात मोठी गोष्ट, नक्कीच तुम्ही संगत करायचीच असेल तर संतांसोबत करा. याच पद्धतीने तुम्ही नक्कीच गुरुमाऊलींच्या भक्तांसोबत करा, कारण जो भक्ती मार्गाला राहतो त्याच्याचमध्ये खरी शक्ती आहे. श्रीकृष्णांना तर गीता कोणालाही सांगता आली असती, पण त्यांनी ती गीता फक्त अर्जुनांना सांगितली, कारण जसा सांगणारा असावा लागतो तसा ऐकणाराही असावा लागतो. तेव्हाच त्या ज्ञानाचा विकास होतो. हे मात्र अगदी खरे. मिठाच्या बरणीला कधीच मुंग्या लागत नसतात, पण साखरेचा एक कण जरी असला तरी मुंग्या त्या ठिकाणी भरपूर येतात. माणसाचंही असंच आहे. गोडवा जर तुमच्या जिभेवर असेल तर सारेच धावून येतील, पण मिठासारखा खारटपणाच असेल तर कोणी धावून येणार नाही. ज्याची वाणी गोड त्याचं आयुष्य 100% गोड आहे. हे मात्र अगदी खरे. दुःख आणि त्रास प्रत्यक्ष या भगवंतांनी निर्माण केलेल्या प्रयोगशाला आहेत, जिथे तुमच्या क्षमतेची आणि आत्मविश्वासाची प्रत्यक्ष जास्त परीक्षा घेतली जाते. जो माणूस कष्टाला लाजत नसतो त्याला जगात यशस्वी होण्यापासून कोणी थांबवू शकत नाही. म्हणून तुम्ही प्रयत्न करत राहा. बाकी यश देणारा परमेश्वर खरोखर बसलेला आहे. फक्त तुम्ही त्यांच्यावरती विश्वास मात्र नक्कीच करा. संघर्षातून अस्तित्व निर्माण झाले की आयुष्य जगण्यात एक वेगळाच रुबाब येतो आणि रुबाब हा विकत घेताही येत नसतो आणि दाखवता पण येत नाही. तो व्यक्तिमत्वातून सिद्ध होतो. हे मात्र अगदी खरं आहे. काही वेळेला तुम्ही काही घेतलेले निर्णय चुकीचे होत आहेत असं वाटूच लागेल. प्रत्यक्ष तर फार त्रास व्हायला तुम्हाला लागेल. त्यावेळी थोडं थांबा, परत स्ट्रॅटेजी बदलून पुन्हा वाटचाल करा. पण तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचायचं इतकंच तुम्ही ध्यानात ठेवा आणि लक्षात घ्या, भगवंत प्रत्येक रस्त्यावरती, प्रत्येक ध्येयाच्या रस्त्यावरती प्रत्येकांची परीक्षा घेत असतो. म्हणून तुम्ही संयम ठेवा. प्रत्येक गोष्टी उत्तम होतील आणि सर्वात उत्तम होती एवढा जर तुम्हाला प्रत्यक्ष विश्वास असेल तर खरोखर भगवंत देखील तुमच्यावर विश्वास ठेवून नक्कीच तुम्हाला आयुष्यात यश मिळवून देतील. रोज स्वतःला सांगत चला, आजचा दिवस माझा सुंदर आहे. मी रोज जे काही करतो किंवा मला वाटते त्यापेक्षा मी बरेच जास्त काही करू शकतो. नुसती काळजी आणि दुःख करून काहीच होणार नाही. मी स्वतःला झोकून प्रयत्न केले तर मी नक्कीच समाधानी होईल. रोजच असे क्षण असतात जे आनंदाने भरलेले असतात. आज मी स्वतः आनंदी राहील आणि इतरांनाही आनंद देईल. जीवन प्रत्येक वेळी जगत असताना एक गोष्टीची नक्कीच तुम्ही जाणीव ठेवा, या आयुष्यात नेहमी जर तुम्ही समाधानी राहाल आणि नेहमी भगवंतांचे नाम घेत राहाल तर खरोखर तुमचे आयुष्य एकदम आनंदी होऊन जाईल. हे मात्र अगदी खरे. एक गोष्टीची जाणीव ठेवा, टेन्शन घ्यायचं नसते, आयुष्य बिंदास जगायचे. कोणाचे वाईट मात्र विचार करायचे नसते, कोणाचे वाईट चिंताचेही नाही.
कोणाच्या मागे वाईट बोलूही नका. फक्त स्वतःशी तुम्ही प्रामाणिक राहून जगा. काही कमी भगवंत तुम्हाला पडू देणार नाही. आणि खरोखर फरक तर अजिबात पडत देखील नसतो. कुणासाठी वाईट वाटून घ्यायचं नसते. लोकांची विविध रूपे आहेत. सकाळी गोड बोलतील आणि रात्री कोणी काही डोक्यात भरवले की तोंड पाडून बसतील किंवा कुठल्या तरी लहान कारणासाठी नाराज होऊन बसतील, ज्याच्याशी तुमचा काही संबंध पण नसतो. आजकाल लोक भगवंतांवर पण नाराज होतात. तर आम्ही कोण आहो या गोष्टीची नेहमी तुम्ही प्रत्यक्ष नक्कीच जाणीव करून घ्या आणि नेहमी बिनधास्त आयुष्य जगा. हेच तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे. नक्कीच विंचू एक छोटासा प्राणी, बिचारा छोटासाच तर आहे, काय करेल असं म्हणून आपण त्याला नाहीच उचलून घेतं. समजा घेतलंच तर त्याच्या गुणधर्मानुसार तो ढसल्याशिवाय राहणार नाही. बरोबर आहे. आपल्या आजूबाजूला देखील असेच बरेच मनुष्यरूपी विंचू असतात. त्यांचं दुःख बघून, त्यांचा त्रास बघून तुम्ही त्यांना जवळ केलं, प्रेम दिलं, सोबत केली की प्रत्यक्ष एक दिवस ते त्यांची अवकात दाखवतच असतात आणि तुम्हाला असं काही ढसतात की तुम्ही प्रत्यक्ष सुन्न होऊन जातात. तात्पर्य एवढाच आहे, तुम्हाला प्रत्यक्ष माणसं ओळखता आली पाहिजे. आणि दुसरं म्हणजे ठराविक नक्कीच सीमारेषेपुढे कोणालाही येऊ द्यायचे नसते. बघा पटतंय का? हेच तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे. जो माणसं वाचायला व माणसं ओळखायला शिकतो तो नेहमी आयुष्यात आनंदी जीवन जगतो. लोकांना गमवायला प्रत्यक्ष घाबरू नका, कारण जाणाऱ्याला निमित्त लागत असतं आणि साथ देणाऱ्याला इच्छा लागते. स्वतःचं स्पष्टीकरण कधीच देत बसायचे नसते, कारण ज्यांना तुम्ही आवडता ते कधी तुम्हाला सोडून जाणार नाहीत आणि ज्यांना तुम्ही आवडतच नाही त्यांच्यावर जीव जरी तुम्ही तुमचा ओवाळून टाकला तरी ते सोबत प्रत्यक्ष राहणार नाहीत. हे मात्र अगदी खरे. म्हणून आयुष्यात नेहमी तुम्ही आनंदी जीवन जगा. नेहमी भगवंतांवरती तुम्ही सर्वात जास्त विश्वास ठेवा. हेच तुमच्यासाठी सर्वात उत्तम आणि सर्वात नक्कीच चांगली गोष्ट आहे. मित्रांनो, आजचा गोड आणि प्रेरणादायी संदेश तुम्ही पूर्णत्व नक्कीच ऐका. अन्यथा तुमच्याकडे जितका वेळ असेल तितका वेळ मात्र देऊन हा संदेश ऐका. नेहमी भगवंतांवर विश्वास ठेवत चला, कारण अजूनही काही प्रश्न आहेत ज्यांची उत्तर गुगलवर किंवा इतर कोणत्या वेबसाईटवर आपल्याला सापडत नाहीत, पर भगवंतांपाशीच त्या प्रत्येक प्रश्नांची उत्तर असतात. हे मात्र अगदी खरे. डोळे जगातील प्रत्येक वस्तू अगदी सहज पाहू शकतात, परंतु डोळ्यांच्या आत काही गेलं तर ते पाहू शकत नाही. त्याच प्रकारे माणूस दुसऱ्यांचे दोष तर पाहू शकतो, परंतु स्वतःमध्ये असणारे दोष तो कधीच पाहू शकत नाही. हेच अटळ सत्य. नक्कीच मित्रांनो, तुम्ही आजचा गोड आणि प्रेरणादायी संदेश पुढे नक्कीच ऐका. भगवंत सांगतात, माझ्या प्रेमळ भक्ता, तू जसे विचार करशील तसे तुझे जीवन बनेल. पण विश्वास ठेव, तुझे कर्म चांगले असतील तर आमच्या मनाप्रमाणे तुझे जीवन नक्कीच प्रत्येक वेळी बनत जाईल. आणि विश्वास ठेवा, जेव्हाही तुमच्या आयुष्यात भगवंत तुमच्यावर वाईट वेळ आणत असतात तेव्हा तुम्ही नशीबवान समजा, कारण भगवंत तुम्हाला घडवणार आहेत. म्हणूनच भगवंतांनी तुमच्यावर वाईट वेळ आणलेली आहे. या प्रत्यक्ष वाईट वेळेमध्ये तुम्ही एकच कार्य करा, मी तुम्हाला सांगून टाकतो. विचार जास्त करू नका की कसे होईल आणि काय होईल. आणि दुसरी गोष्ट, लोक तुमच्याबद्दल या वाईट काळात कोणकोणत्या गोष्टी तुम्हाला सांगत आहेत याबद्दल तर अजिबात लक्ष देऊ नका. फक्त आहे त्या परिस्थितीला तुम्ही सामोरे जावा. आणि सर्वात उत्तम गोष्ट सांगून टाकतो, भगवंतांचे नामस्मरण तर तुम्ही खरोखर घेतच चला. आणि त्याहून उत्तम गोष्ट, नेहमी बिनधास्त आयुष्य जगा. हेच तुम्हाला समजून घ्यायचं आहे. बाकी प्रत्येकांचा दिवस तर परमेश्वराने ठेवलेलाच आहे, हे आपण प्रत्येकाला समजून घ्यायचं आहे. नातं म्हणजे काय ते कोणाच्याही सांगण्यावरून जुळू नये आणि कुणी काही जरी सांगितलं म्हणून तुटू नये असा भक्कम लावलेला जीव म्हणजे नातं असतं. मनुष्य फक्त भ्रमात जीवन जगतो की हा माझा आहे, तो माझा आहे. पण खऱ्या स्थितीमध्ये आणि खऱ्या परिस्थितीमध्ये जर पाहायला गेलो तर नक्कीच आपली फक्त वेळ आहे. जर आपली वेळ चांगली असेल तर प्रत्येक माणूस आपल्यासोबत असेल आणि वेळ खराब असेल तर कोणीही आपल्यासोबत नसेल. हीच खरी सध्या परिस्थिती आहे. आयुष्यात तुम्हाला त्रास देणारे भरपूर भेटून जातील, पण लक्षात घ्या, प्रत्यक्ष सोन्यावर कितीही घाव घातले तरी त्याची किंमत कधीच कमी होत नसते. म्हणून तुम्हाला कोणीही कितीही प्रत्यक्ष त्रास दिला तरी तुम्ही त्या त्रासाला जास्त कवटाळून बसू नका. एवढं मात्र नक्कीच तुम्हाला लक्षात ठेवायचे
लहानपणी प्रवासात झाडे मागे पळत असल्याचा तुम्हाला देखील भास होत असेल, पण मोठेपणी सुखाच्या बाबतीत तसे होत राहते. वास्तविक दोन्हीही तिथेच असतात. धावतं फक्त आणि फक्त आपण, ते पण उगाच. म्हणून लक्षात घ्या, धावायचंच असेल तर तुम्ही सकारात्मक विचारांमध्ये धावा. त्यामध्ये जर तुम्ही धावाल तर प्रगती तुमची नक्कीच होऊन जाईल. नेहमी लक्षात घ्या, नेतृत्व, प्रसिद्धी, श्रीमंती, सौंदर्य हे आयुष्यातील तात्पुरते टप्पे असतात. नक्की वर्तणुकीतून घडलेल्या व्यक्तिमत्वाची श्रीमंती ही ग्रॅनाईटवर कोरलेल्या शिल्पाप्रमाणे अबाधित व नक्की अजरामर प्रत्यक्ष राहते. हे तुम्हाला देखील नेहमी लक्षात ठेवायचं आहे. नक्कीच भगवंत सांगतात, माझ्या प्रेमळ भक्ता, किती जास्त दुःख आले तरी तू उदास होऊ नको. मी तुझ्या पाठीशी आहे, एवढं मात्र तू नेहमी विश्वास ठेव. सुंदर विचारांची माणसं अंधारात चमकणाऱ्या काजव्यासारखी असतात. विचारांच्या तेजाने प्रत्यक्ष गर्दीतही उठून दिसतात. अगदी आयुष्यात संपण्यासारखे काहीच नसते. एक नवीन सुरुवात आपली वाट पाहत असते. यालाच आपण अंत अस्ति प्रारंभ म्हणतो. जेव्हा अंत होत आहे असं तुम्हाला वाटू लागेल, तेव्हा खरोखर समजून घ्या, भगवंत तुम्हाला काहीतरी नवीन शिकवणार आहेत. हे मात्र अगदी खरे. नात्यांची सुंदरता एकमेकांचे दोष स्वीकारत आहे. कारण एकही दोष नसलेल्या व्यक्तीचा शोध घेत बसलात तर आयुष्यभर तुम्ही एकटे राहाल. हे मात्र अगदी खरे. या जीवनातील खरे ज्योतिषी दोनच जण असतात. एक म्हणजे तुमच्या मनातील ओळखणारी तुमची आई आणि दुसरे तुमचे भविष्य घडवणारे ते म्हणजे तुमचे वडील. बाकी भगवंतांनी हे दोन्ही आपल्याला दिलेले आहे. तुम्ही त्यांना सांभाळा. परमेश्वर तुम्हाला आयुष्यभर नक्कीच सांभाळतील. अक्षरांच्या ओळखीसारखी माणसाची नाती असतात. गिरवली तर अधिक लक्षात राहतील आणि वाचला तर अधिक तुम्हाला समजून जातील. नक्कीच आपलेपणा हा असावाच लागत असतो. नुसतं आपलं म्हणून आपलं काहीच होत नसते. हे मात्र अगदी खरे. जर विश्वास तुमचा मामांवर असेल तर जे नशिबात लिहिले ते नक्कीच मिळेल. पण विश्वास स्वतःवर असेल तर भगवंतसुद्धा तेच लिहिणार जे तुम्हाला हवं आहे. म्हणून लक्षात घ्या, विश्वास स्वतःवरती ठेवत चला. बाकी लोक काय म्हणतात, कोणता विचार तुमच्याबद्दल करतात, याबद्दल जर तुम्ही विचार करत बसाल तर आयुष्याच्या या धावपळीमध्ये, या आयुष्याच्या रेसमध्ये तुम्ही सर्वात जास्त मागे पडाल. हे मात्र अगदी खरे. जेव्हा माणसाची योग्यता व हेतूचा प्रामाणिकपणा सिद्ध होतो तेव्हा त्याचे शत्रू देखील त्याचा सन्मान करू लागतात. प्रेम करणारी माणसं या जगात खूप भेटून जातील, पण समजून घेणारी आणि समजून सांगणारी व्यक्ती भेटायला खरोखर भाग्य लागतं. प्रत्येक गोष्ट जर शब्दातून व्यक्त करता आलीच असती तर श्वास, नजर आणि स्पर्श याला खरोखर किंमत नसली नसती. जीवन सर्वांसाठी सारखंच असते. फरक एवढाच असतो, कोणी मनासारखं जगत असतं आणि कोणी दुसऱ्याचं मन जपून जगत असतं. बाकी जीवन जगत असताना तुम्ही मनासारखं जगत चला. ते म्हणजे तुमच्या. दुसऱ्याच्या विचारसरणीने जो जगतो तो आयुष्यात मागे सरतो. हे पक्क खरे. मनाशी जोडलेल्या प्रत्येक नात्याला कोणत्याही नावाची गरज नसते. कारण न सांगता जुळणाऱ्या नात्यांची परिभाषा काही वेगळीच असते. तुम्ही विश्वास ठेवत चला. तुम्ही जेव्हा कोणासाठी काही चांगले करत असाल तेव्हा भगवंतसुद्धा कोठेतरी काही ना काही तुमच्यासाठी चांगले करत असतात. फरक एवढाच आहे, ते तुम्हाला कधी दिसत नाही. जोपर्यंत मनाला आशेचे पंख असतील, हृदयामध्ये ध्येयाचे वादळ, अंतःकरणात जिद्द असेल व भावनांना फुलांचे गंध असेल, डोळ्यांसमोर खुले आकाश असेल, तोपर्यंत येणारा क्षण हा तुमचाच आहे. हे मात्र खरोखर सिद्ध झालेलं आहे. म्हणून कधीच तुमचे जीवन नष्ट झाले, आता सगळे संपले असे म्हणण्यापेक्षा तुम्ही अजून एकदा प्रयत्न करा. हेच तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे. आणि लक्षात घ्या, प्रत्येकाचं भाग्य वेगळं असतं. म्हणजे ते कर्माने घडवलेलं भाग्य. नशीब म्हणजे कर्म. बाकी तुम्ही जे कराल तेच तुमच्यासोबत घडेल. तुम्ही दुसऱ्याला आनंद द्याल तर परमेश्वर देखील तुम्हाला आनंद देईल. आणि दुसऱ्याला दुःख द्याल तर तुम्हाला परमेश्वर दुःखच देतील, पण ती वेळ आल्यानंतर. म्हणून तुम्ही दुसऱ्यांना आनंद द्या. बाकी आनंद देता नाही आलं तरी देखील चालेल, पण दुःख कधी कोणाला देऊ नका. एवढं मात्र नक्कीच तुम्हाला लक्षात ठेवून हे आयुष्य आनंदाने नक्की जगायचं आहे. नक्कीच मित्रांनो, जिथं तुमची कदर असेल तुम्ही तिथे जावा. बाकी जिथं तुमची कदर नाही तिथला विचारही जास्त तुम्ही करू नका. एवढं मात्र खरोखर सर्वात जास्त चांगली गोष्ट आहे. मैत्री अशी करा
की जग तुम्हाला नक्कीच तुमचं होईल. माणूस असे बना की माणुसकी नतमस्त होईल. प्रेम असे करा की जग प्रेमळ होईल. आणि एकमेकांना सहकार्य असं करत चला की जीवनाचं सार्थक स्वतः भगवंत करेल. श्रमा म्हणजे काय सुंदर उत्तर. मग नक्की चुरगळल्यानंतरही फुलांच्या पाकळ्यांची दिलेला सुगंध म्हणजे असते श्रमा. नक्कीच मित्रांनो, श्रमा मागायचीच असेल तर तुम्ही स्वतःच्या माणसांची मागा. बाकी आपली चूक नसताना देखील क्षमा मागणे चुकीचं आहे. त्या ठिकाणाहून तुम्ही शांतपणे निघून जावा. एवढंच करा. प्रत्यक्ष पुढच्या माणसाला त्यांची चूक लगेच लक्षात येईल. जग काय म्हणेल हा विचार मात्र करत जाऊ नका. कारण लोक फार विचित्र आहेत. अपयशी लोकांची थट्टा करतात आणि यशस्वी लोकांवर जळत असतात. फक्त ते दाखवत नसतात. एवढं मात्र अगदी खरे. कौतुकासाठी नको, कारणांसाठी काम केलेलं कधीही चांगलं. वारं प्रत्यक्ष झेलायला उभं राहिलं की नक्की मारणाऱ्यांचं बळ बरोबर जात असतं. हे अगदी खरे. शांत राहणं खोटं बोलण्यापेक्षा चांगलं आहे. म्हणून शांत राहा. भक्ती आणि नक्कीच देवांच्या मध्ये दानपेटी ठेवली की भक्तीचा व्यवहार होऊन जातो. हे अगदी खरे. भगवंत हा जगातला सगळ्यात मोठा बहुरूपी आहे. तो कधीही कोठीही कुठल्याही रूपात प्रकट होतात. मला स्वतःला माणसात अनेकदा भगवंत दिसला आहे. शेवटी भगवंतांनी सांगितलं आहे, माझ्या प्रेमळ भक्तांनो घाबरू नका. मी चराचरात व्यापून आहे. मी वारा आहे, पाणीही मीच आहे. प्रत्येक ठिकाणी मी आहे. फक्त तुम्ही निस्वार्थ मनाने आमची भक्ती करा. मित्रांनो, आजचा गोड आणि प्रेरणादायी संदेश जर तुम्ही पूर्णत्व ऐकलेला असाल तर नक्कीच आम्ही तुमचे आभार मानतो. आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑलवर सेट करा, जेणेकरून असेच प्रेरणादायी तसेच देवी संदेश सर्वात आधी तुम्हाला मिळून जातील. धन्यवाद. जय श्रीराम.